इस्लामपूर शहरात स्वातंत्र्य दिनी शहरवासियांकडून प्रचंड तिरंगा रॅली. इस्लामपूर प्रतिनिधी इनायत शेख. शहरातून स्वातंत्र्य दिनी प्रचंड तिरंगा रॅली काढण्यात आली. रॅलीचे आयोजन महाराष्ट्र संघर्ष समितीचे अध्यक्ष शाकीर तांबोळी, दिग्विजय पाटील, मकरंद कराळे, कॉम्रेड ग्रेड धनाजी गुरव, डॉक्टर राजेंद्र कुंभार, सुधीर कांबळे, मकसूद भादी, बालम मोमीन, अमीर हवलदार, आयुब पठाण, हसन पुणेकर यांनी केले. तिरंगा रॅलीची सुरुवात शिराळा नाका येथून स्टँड रोड, आझाद चौक, गांधी चौक, यल्लम्मा चौक मार्गे तहसील चौकात येताच छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून रॅलीचा समारोह करण्यात आला. रॅलीमध्ये भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, वंदे मातरम, हम सब एक है ह्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. भर पावसात तिरंगा रॅलीला शहरवासियांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी शाकीर तांबोळी, डॉक्टर राजेंद्र कुंभार यांनी रॅलीमध्ये मार्गदर्शन करण्यात आले. सांगितलं कारण गांधी चौकात आपण येणार ना. स्वातंत्र्याचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा केली. आज हा जो तिरंगा आहे हा फक्त हा एक कापड नाहीये, तो आपल्या आत्म्याचा रंग आहे, आपल्या इतिहासाचा वारसा आहे आणि आपल्या भविष्यासाठीची प्रेरणा आहे. पाऊस या लागलाय, मी जास्त काही बोलत नाही, फक्त आलेल्या सवंगड्यांच्यासाठी फक्त एवढं सांगतो, तिरंगे की शान में वो अशफाक का हौसला, वो आजाद का ईमान, वो अशफाक का हौसला, वो आजाद का ईमान, मौलाना आजाद की कलम, गफार खान का अरमान, कुर्बानियों की एक कहानी तिरंगे में छुपी है, कुर्बानी की एक कहानी तिरंगे में छुपी है. हम उस कौम के बेटे हैं, हम सब उस कौम के बेटे हैं जो मौत से नहीं डरी. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलंद करेंगे तिरंगा, यही है वादा हमारा. शुक्रिया.
और वो रहते हैं सियासत के दांव। और सियासत के दावों से इलेक्शनें लड़ी जाती है, लोगों को तोड़ा जाता है और संपत्ती जोडी जाती है। हे जे कारस्थान आहे हे नीटपणे आपल्याला समजावून घ्यायचं आहे। आमच्या हातावर, आमच्या कष्टावर आणि आमच्या प्रामाणिकपणावर देश उभा राहिला आहे। इथला सामान्य माणूस जेव्हा अप्रामाणिक होईल तेव्हा देश शिल्लक राहणार नाही। आणि म्हणून आम्ही भारताचे लोक, याचा अर्थ काय आहे बघा, हम सब छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, राजर्षी शाहू महाराज की, महात्मा फुलेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, कॉम्रेड सत्यशोधक गल्लभाऊ शेटेंचा, क्रांतिसिंह नाना उर्दू मधलं घेतो, अशफाकुल्ला खान पण उर्दू मधलं घेतो। आणि मग आतापर्यंत सगळ्या सिनेमाला आदर्श ठरणारे जो गझल आहे रामप्रसाद बिस्मिलची, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोश कितना बाजुए कातिल में है, रहे 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 मोहब्बत रहना जाना राह में, लज्जते सहरा नबरदी दूरी ये मंजिल में है, वक्त आने दे बता देंगे तुझे ऐ आसमां, हम अभी से क्या बताए क्या हमारे दिल में है। वर घ्या असं घ्या। जय छत्रपती शिवाजी महाराज की जय। इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, भारत माता की जय। हम सब एक है, हम सब एक है, भारत माता की जय, भारत माता की जय। खाली लारी लक्ष्मीबाई रडल्या, तात्या टोपे लढले, नानासाहेब पेशवे लढले, त्याचं नाव काय आहे? बहादूर शाह जफर। आणि तो मरताना मंडालेमध्ये मरतो आणि बापूया पुढं बापूया इकडं, बापूया की पुढं मागसर बाबा छत्रपती शिवाजी महाराज की जय। लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारत माता की जय, भारत माता की जय। जे सेवा करतात आणि यामध्ये जर कोणी धर्माच्या नावानं या देशाला कलंक लावत असेल तर पुन्हा एकदा स्वातंत्र्य युद्धासाठी आपल्याला तयार राहावं लागेल। म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की या जमिनीमध्ये जे रक्त आहे ते सगळ्या धर्माच्या लोकांचं आहे।